मी 25 मयत केलेल्या आहे. वारंवार मी यासाठी या माहितीकडे आणि कब्रस्थानाकडे आपल्याला घेऊन जातो, कारण की मनुष्य म्हणून आपण अनेकदा निष्काळजी बसतो. काय होईल काय नाही होईल. आपल्याला देखील अनेक गोष्टी अनपेक्षित होत्या, परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, वेळ हा कमी आहे. क्षणी पश्चाताप करून स्वर्गात जात नाही. तुम्हाला आणि मला ख्रिस्त कळालेला आहे, जन्मापासून कळालेला आहे, आपल्या आई वडिलांना कळालेला आहे, आपल्या आजी आजोबांना कळालेला आहे. परंतु तो कळालेला ख्रिस्त मला कळालेला आहे की नाही, जोवर तुम्ही आणि मी जाणून घेत नाही, मला सांगू द्या, हा तुम्ही खेळ खेळत आहात. तुम्ही खेळ खेळत आहात. आणि जर तुम्ही ते खेळ खेळत आहात तर त्याचा परिणाम भयानक होणार आहे. व्हिडिओ चालू करू वजस. आणि जर ते आपण जेव्हा निवास मंडपाकडे जातो, तेव्हा निवास मंडपामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाची इच्छा होती की जिथे जिथे इस्रायल जाईल तिथे तिथे मी देखील त्यांच्या बरोबर असावं. प्रेज द लॉर्ड. रिपीट करतो मी, देवाची इच्छा आहे जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे मी देखील असावं. आपण मंदिराला आलं नसतं, देव आपल्या मंदिरात नसतो. मी सुरुवातीला सांगितलं की देवाचं मंदिर काय, आपलं हृदय आहे. आपण घरात असो, आपण नोकरी करू, आपण गाडी चालवत आहोत, किंवा आपण कोणताही मौज मजा करत असो, किंवा इतर जागेला भक्ती करत असो, देवाची इच्छा आहे सर्वत्र मी चालावं. नंबर 2, मी कालच आमच्याकडे साहित्य संमेलनाची मीटिंग होती आणि त्यामध्ये सांगितलं, आणि मी तुम्हाला म्हटलं माझ्या चर्चमध्ये मी नेहमी सांगतो, तुम्ही चर्चला नाही आले तर नो प्रॉब्लेम, परंतु तुमचं गार्जियन दूत जो देवाने तुमच्या जन्मापासून तुमच्यासाठी नेमलेला आहे, तो मंदिरामध्ये रिकामे बेंचेसवर बसतो. गार्जियन दूत जो आहे तो तुम्हाला आणि मला या जगामध्ये मार्ग दाखवण्यासाठी, संरक्षणासाठी उपयोगात येतो. आणि त्याच्या पुढे आपण जर बघतो की आपण मृत्यूच्या नंतर, हा आहे मोशे, हा आहे संत पौल, हा आहे तुझा आजोबा, ही तुझी आजी, हा तुझा पंजोबा, हे सगळं दाखवणारा तो दूत असणार. प्रेज द लॉर्ड. ही बाब आपण लक्षात ठेवा. आणि जर ते सर्व काही आहे तर आम्ही देवापासून पळून जाऊ शकत नाही. राजा दावीद देखील म्हणतो, मी कुठे जाऊ, समुद्राच्या खाली गेलो तरी तिथे तू आहे, समुद्रामध्ये, समुद्राच्या वर आकाशाच्या तिरी पोहोचलो तरी तिथे तू आहे. तुझ्या समक्षतेपासून मी कुठे पळून जाऊ. हो प्रियांनो, देव आपल्याला सोडत नाही, आपण देवाला सोडतो. आणि त्यामुळे जेव्हा ते गुलामीत होते तेव्हा निवास मंडप नव्हता. इस्रायली लोक 430 वर्ष मिस्री गुलामीमध्ये असताना देवाने त्यांना सोडलं नाही. परंतु जसेच ते गुलामीतून मुक्त झाले, देवाने म्हटलं, आता मी तुमच्या बरोबर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही आम्ही पापाच्या अधर्माच्या गुलामीत होतो तोपर्यंत देव आमच्या बरोबर नव्हता. परंतु जसंच आम्ही देवाचा स्वीकार केला आणि त्या वलांडणाच्या त्या सणाच्या सेलिब्रेशनच्या नंतर तेव्हा आपण बघितलं की ते मुक्त झालेले आहे, तेव्हा आम्हाला दिसतं की देव म्हणतो, आता मी तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि तो राहिला. आणि हे निवास मंडपचं जे एक व्हिडिओ आहे, मी थोडासा फास्ट रिप्ले चालू राहतो. ह्या मंडपामधून काही गोष्टी आपण सांगू. काय दिसत आहे पुढे, पटापट मला रिव्हिजन करा, कारण की मला परत जायचं. हे काय दिसत आहे, हो शेवटला वेळ आहे तर परत मी रिपीट नाही करणार. काय होमवेदी, हे काय आहे, घंगाळ आहे, जे लावर म्हटलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण पुढे त्या पडद्याच्या पुढे जाणार आहोत. आणि तो पडदा जो आपल्याला दिसत आहे, ह्याद्वारे त्याला झाकलेला आहे. आणि विविध प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते बाहेरून अस्वच्छ दिसतात, घाण दिसतात, कारण की धूळ आणि वाळवंटामध्ये, डेझर्टमध्ये हे फिरत होतं. परंतु आतून काय आहे, जेव्हा आपण पडदा उघडतो तेव्हा आपल्याला ही वेदी दिसते. या वेदीला काय म्हणतो आपण, ही धूप वेदी आहे, अल्टर ऑफ इन्सेन्स. हे काय आहे, हे जे आहे. आणि ही काय आहे, भाकरीची मेज आहे. या 3 गोष्टी कोणत्या आहे, पवित्र स्थानामध्ये आहे. आणि इथे प्रकाश देण्यासाठी काय आहे, दीपस्तंभ आहे. त्याच्यानंतर आपल्याला करूब आणि त्याच्याशी छानलेला हा जो पडदा आहे, त्याच्यानंतर आपण आत प्रवेश करतो तर हे काय दिसतंय आपल्याला पेटीमध्ये. पेटी काय आहे, पेटीला काय म्हणतो,
कराराचा कोश. आता झालं ना अल्टर ऑफ, आपण इथे बघितलेलं तर आर्क ऑफ कव्हनेंट आहे आणि आर्क ऑफ कव्हनेंट मध्ये आपण प्रवेश केलेला. आता आज आपण या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी देवाचे मंदिर झालेला. प्रेज द लॉर्ड. आणि मंदिर जाण्याच्या अगोदर परमेश्वराने हा जो काही दिलेला आहे तो एक प्रकारे वधस्तंभाचं चिन्ह प्रकट करणारा होता. माझ्या डोक्याच्या वर आपल्याला एक वधस्तंभ दिसत आहे, बरोबर आहे. एक रेख उभी आहे स्वर्गापासून मनुष्यापर्यंत आणि दुसरी रेख आडवी आहे ज्याला हॉरिझॉन्टल म्हणतो आणि ती आहे मनुष्यापासून मनुष्यापर्यंत. ह्या सर्व गोष्टी वधस्तंभामध्ये आम्ही दिसत असताना आपण परत एक वार वधस्तंभाच्या पाशी जाऊया आणि त्यामध्ये आपण ही गोष्ट बघूया की हे स्थान जे आहे ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलं असताना सर्वात प्रथम परमपवित्र स्थान, ओजस पिक्चर्स घे, परमपवित्र स्थानामध्ये होली ऑफ होलीज मध्ये आपण प्रवेश करू. आता पहिले आपण कुठे जायचो? दरवाजापासून आत जायचं. मग काय यायचं? अंगण. अंगणच्या नंतर पवित्र स्थान. पवित्र स्थानाच्या नंतर परमपवित्र स्थान. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही उलट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपलं सर्व काही उलट आहे. आणि जर उलट आहे तर आपण उलट्या प्रोसेसमध्ये जाणार आहोत. तर उलट्या प्रोसेसमध्ये पहिले काय येणार आहे? काय येणार आहे? सर्वात परम पवित्र स्थान. परम पवित्र स्थान, होली प्लेस नाही, ओजस होली ऑफ होलीज मध्ये आपण जाणार आहोत. आणि तिथे आपल्याला दिसतं की यामध्ये कोणता प्रकाश आहे? कारण की तिथे अंधार आहे सगळ्यात, पण तिथे एक प्रकाश आहे जो तो प्रकाश तुम्हाला आणि मला प्रकाशित करतो, जो नुसता एकच व्यक्ती तिथेपर्यंत घेऊन जातो. त्या व्यक्तीचं नाव काय होतं? कोण जायचं तिथे? किती वेळेस जायचा? किती वेळेस जायचा? वर्षातून एकदा. महायाजक ज्याला म्हणतो हाय प्रीस्ट, तो वर्षातून एकदा जातो सर. प्रेज द लॉर्ड. आणि तो गेल्यानंतर ओजस नीट दाखवतो, खूप डिस्टर्ब केले तुम्हाला आज. आणि तो तिथे जात असताना आपल्याला या गोष्टी दिसतात की तिथे गेल्यानंतर होली ऑफ ते दाखव ना, तिथे कोश आपल्याला दिसतं. आणि कोश मध्ये 3 गोष्टी ठेवलेल्या होत्या. कोणकोणत्या 3 गोष्टी होत्या सांगा बरं? पहिले काय होत्या? किती पाट्या होत्या? 2 पाट्या होत्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर एक वाटी होती. वाटीमध्ये काय होता? मान्ना होता. आणि त्याच्या जवळ एक आणखीन काठी होती. काठी कोणाची होती? अहरोनाची काठी. आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं? त्याच्यावर फुलं लागलेले होते. आता प्रत्येक गोष्ट जी आहे येशू ख्रिस्ताच्या कशाशी निगडीत आहे? येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी. कारण की वधस्तंभ येत आहे म्हणजे आता कुठे जाणार आहोत आपण? डायरेक्ट वधस्तंभाच्या जवळ. ऐकायला सगळे तयार आहे? कारण की हे आमच्या हृदयात आहे. लक्षात ठेवा, मी परत रिपीट करतो. आता आपण इस्रायलमध्ये नाही, आता आपण यहुदी लोकांमध्ये नाही, आता आपण आपल्या हृदयामध्ये येशूनी जे प्रस्थापित केलेलं आहे, परमेश्वराने जिथे भेट घेतलेली त्या स्थानाकडे जातो. आणि त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की तिथे एक प्रकाश आहे. दिसत आहे तिथे एक प्रकाश. आणि तो प्रकाश म्हणजे आहे शकायना, ज्याच्यातून मर्सी सीट, दयासनावरून देव त्यांच्याशी बोलत असे. हे काय आहे? दयासन. एक प्रकाश आहे. आणि त्या दयासनाच्या मध्ये काय लावत असेल? रक्त. काय लावत होते? महायाजक वर्षातून एकदा जात होता आणि ते बलिदानाचं रक्त, कोकऱ्याचं रक्त तिथे लावत होता. आणि त्याच्या दोन्ही बाजूला काय दिसत आहे आपल्याला? 2 कोण दिसत आहे? सराफिम दूत दिसत आहे, रूप दिसत आहे. दोघांचे पंख कसे? समोरासमोर. आणि ते काय करत आहे? झाकत आहे. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेव, जे व्यक्ती ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे स्वतःची शुद्धता करून घेतात त्यांना देवाच्या स्वर्गीय दूताचं संरक्षण प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज मी सुरुवातीला सांगितलं दूतांचं कार्य. तुम्हाला आणि मला शुद्धता प्राप्त होते. तुम्ही येशू आणि येशूच्या रक्ताच्या संरक्षणाच्या जवळ असतात आणि त्या समय त्याचे दूत तुमच्यावर त्या पंखाचे पाखर घालून संरक्षणाचं कवच उभं करतात. प्रेज द लॉर्ड.
मागील वर्षामध्ये अनेकांवर समस्या आल्या, अनेकांवर प्रॉब्लेम आले. आपल्याला माहीत नाही असे अटॅक झालेले, असं माहीत नाही जेव्हा मृत्यू आमच्यावर चाल करून आली, माहीत नाही अशा प्रकारचे विकार आणि आजार आले, तरी देखील आपण बचावलं गेलेलं आहे. आपल्याला माहीत पण नाही आपण बचावलं गेलेलं, परंतु त्या बचावामध्ये कोणाचा हात होता? प्रभू येशूच्या पाठवलेल्या संरक्षणाच्या दूताचा हात होता. आणि ते दूत तुम्हाला आणि मला संरक्षण देत आहे, न कळत देत आहे. प्रेज द लॉर्ड. हां. आणि त्यामुळे हे दिसत असताना जेव्हा आपण पाट्यांच्याकडे जातो, लक्षात ठेवा, आता मी रिपीट करते, पाट्यांच्याकडे जातो तेव्हा ह्या पाट्या कोणी दिल्या होत्या? मोशेला कोणी दिल्या होत्या? परमेश्वराच्या दिलेल्या आज्ञा आहे. म्हणजे पाट्या कशाशी संबंधित आहे? परमेश्वराचा. वाटीमध्ये काय ठेवलेलं होतं? कशाच्या बद्दल चाललंय आपलं? कोशमध्ये, पवित्र कोश. काय ठेवला होता? मान्नामध्ये काय होता? भाकरी. आणि येशू काय म्हणतो? जीवनाची भाकर. येशू काय म्हणतो? जीवनाची भाकर मीच आहे. आणि तिसरी गोष्ट, एक काठी ठेवलेली होती. आणि काठीला कशाचे फळ लागलेले होते? बदामाचे. आणि पवित्र आत्म्यामध्ये, आता सिस्टरने देखील प्रार्थना केली की आत्म्यामध्ये तुम्ही फळ देणारे असावे. तर पाट्या कशाचं प्रतीक आहे? पित्याच परमेश्वराचं. वाटी कशाचं प्रतीक आहे? मान्ना प्रभू येशूचं. आणि हे फळ कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्माचं. प्रेज द लॉर्ड. या कराराचा कोश जेव्हा तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये येतो, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्यामध्ये होतं. प्रेज द लॉर्ड. हे कशाचं प्रतीक आहे? त्रैक्य. आणि त्या त्रैक्यावर तुम्ही आणि मी काय करतो? विश्वास ठेवतो. त्याच्यावर मी आणि तुम्ही विश्वास ठेवतो. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण ते कराराच्या कोशाकडे जात आहोत, ते कराराचा कोश हा परम पवित्र होता. कारण की वचन आम्हाला सांगतं की एक नुसता शुद्ध झालेला, स्वतःला शुद्ध केलेला ह्या कोणाच्या द्वारे तो बघितला जात होता? महायाजकाच्या द्वारे. परंतु आज पडदा वरून खाडपर्यंत फाटलेला आहे. आणि आता देव म्हणतो, तुम्ही माझे याजक, तुम्ही माझी प्रजा, तुम्ही माझे निवडलेले लोक आहात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आता आम्हाला त्या कराराच्या कोशपर्यंत नुसता प्रवेशच नाही, तर तो कराराचा कोश आम्ही घेऊन पुढे चालणारे लोक झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊ आपण. तो पडदा दिसतो. आणि जर तो पडदा आपल्याला दिसतो, जर तो पडदा आपल्याला दिसतो, तर त्या पडद्यामध्ये कलर आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला कलर निळा. निळा कलर कशाचा आहे? आकाश. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. पडदा ओजस. आणि पडद्यामध्ये जेव्हा आपण जातो, त्यामध्ये आपल्याला एक लाल कलर दिसतो. लाल कलर कशाचा होता? शिकून झालेलं आहे, रक्ताचा. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मला सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध करतं. त्याच्यामध्ये जांभळा कलर होता. आणि जांभळा कलर परमेश्वराचा गौरवाचं प्रतीक आहे. इथे दिसतं ना, मी जांभळा कलर लावलेला आहे. आणि जांभळा कलर जो आहे तो पवित्रताचा आणि त्याचप्रमाणे देवाच्या प्रतिनिधीचा कलर आहे. आणि त्यामध्ये एक कलर होता पांढरा, आणि तो आहे पवित्रता, धार्मिकता. प्रेज द लॉर्ड. आधी तुम्ही माझी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, जे पहा मी सर्व जगातल्या गोष्टी जे लागतात ते तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. यामुळेच हा पांढरा मी घातलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शुद्ध लोक, पवित्र लोक, आणि विशेष करून त्या मंडपामध्ये ज्याला सियोन देश म्हणतात, सर्वांचे झगे कोणत्या रंगाचे होते? शुभ्र पांढरा रक्त. कशाने धुतलेले होते? येशूच्या रक्ताने धुतलेले आहे. आणि यामुळे या सर्व गोष्टींकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्त मरण पावला. केव्हा मरण पावला? तो कोणत्या दिनी मरण पावला? आपण कोणता दिन सेलिब्रेट करतो? कोणता दिन सेलिब्रेट करतो? गुड फ्रायडे. सर्वजण, बहुतांशी लोक पांढरेच कपडे घालतात, पवित्रची निशाणी. आणि पांढरा कपडा घातल्यानंतर पडदा फाटला आहे. येशू मरण पावला आणि काय घालेला आहे? पडदा फाटलाय. कुठून कुठपर्यंत फाटला? खालून वर की वरून खालून? यस. पित्याने वरून खालपर्यंत फाटून दिलेला आहे. हो प्रियांनो, एकच लक्षात ठेवा की त्या वधस्तंभावर, त्या पडदा फाटण्याच्या अगोदर चाबकाच्या द्वारे, विविध प्रकारच्या खिळ्यांच्या द्वारे, विविध प्रकारच्या भाल्याद्वारे येशू तुमचे आणि माझ्यासाठी आपलं शरीर फाडून घेणारा ठरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
अगोदर येशूने स्वतःचं शरीर फाडलं, त्याच्यानंतर पडदा फाटलेला आहे. अगोदर येशूने दुःख सहन केलं, त्यानंतर तुम्हाला फाटलेल्या पडद्यातून आता पित्यापर्यंत प्रवेश मिळालेला. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कोणाला देखील ते जाता येत नव्हतं, परंतु आपल्याला असं दिसतं की ज्या क्षणी तो पडदा वरून खाली फाटलेला आहे, येशू वरून खालीपर्यंत फाटलेला आहे, त्या क्षणी त्याच्या रक्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला परमपवित्र स्थानामध्ये नुसता प्रवेश मिळाला नाही, तर परमपवित्र स्थान तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये येऊ इच्छितं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ते जे जपतात त्यांनाच त्या पवित्र स्थानामध्ये, ज्याला आपण म्हणतो सियोन देश, यामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आणि मला एंट्री मिळणार आहे. परंतु जे लोक घरामध्येच, जे जगामध्येच, जे देहिकतेमध्ये, जे संसारामध्येच रमलेले, त्यांच्यासाठी सॉरी, तुम्हाला आणखीन महासंकट सहन करावे लागतील आणि मग पुढचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल. पुढचं स्थान पवित्र स्थान. सेकंड टायटल पण टाकवर, पवित्र स्थान, होली प्लेस. आणि होली प्लेसमध्ये किती गोष्टी होत्या? किती गोष्टी होता? हा हात मी इकडे केला, इथे एक गोष्ट होती. कोणती गोष्ट होती सांग बरं? एक उजव्याकडे, राईट हँड. त्याच्यानंतर मध्ये आणि इकडच्या बाजूला इथे काय आहे? परम पवित्र. इथे काय आहे? धूपवेदी. इकडच्या बाजूला काय आहे? दीपस्तंभ किंवा भाकरीचं स्थान. आणि या बाजूला ह्या तीन गोष्टी दिसत आहे होली प्लेसमध्ये, तीन गोष्टी बरोबर. आणि ह्याच्याद्वारे काय झालं? खाली आपण आलो. आणखीन खाली आल्यानंतर आपल्याला ह्या तीन गोष्टी तीन बाजूला दिसतात. 1 2 3. जाऊया 1 2 3 कडे. तर सगळ्यात पहिले आपण जाऊया धूप देणारी ही वेदी. इथे दिसत आहे चित्रामध्ये कोणत्या बाजूला धूपवेदी दिसत आहे आपल्याला? मधोमध दिसत आहे ना धूपवेदी. आणि धूपवेदीच्या बरोबर एक वचन आपण काढूया, इब्रिकरास पत्र. यामध्ये आपण ज्या धूपवेदीच्याकडे जेव्हा जातो, किंवा प्रगटीकरण काढा. प्रगटीकरण याचा 5वा अध्याय. वेळ जरा कमी आहे आज प्रभुवचनपणे, जरा मी पटकन संपवलं. प्रगटीकरण याचा 5वा अध्याय आणि वचन 6. आमेन. आता काय कोण उभा राहिलेला आहे? हे स्वर्गाचं दृश्य आहे. हे स्वर्गाचं दृश्य आहे. प्रभू मध्ये आपल्या सर्वांना ते दृश्य बघायला मिळो, हीच प्रभू मध्ये प्रार्थना. कारण की तुम्ही ती गोष्टी करायच्या ज्या आज आम्ही करणार, ज्याच्याबद्दल मी संदेश त्यांनी बघितले आणि त्यामध्ये त्यांना दिसलेले प्रभू येशू ख्रिस्त जो कोकरा आहे, जो आमच्यासाठी वधलेला आहे, तो उभा आहे. पुढे इथे पण आपण बघितलं किती आहे दीप, किती आहे? 7 है ना? 7 आहे. पुढे यस. आणि पुढे यस. विना आणि धूपाने भरलेल्या वाट्या होता. काय? धूप कुठे जाळायचे? धूप वेदीवर आहे ना, इथे धूपवेदी. धूपवेदीकडे होता. पुढे आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणा पवित्र जनांच्या प्रार्थना. पवित्र जनांच्या प्रार्थना. मी पवित्र आहे, पवित्र देव माझी प्रार्थना ऐकतो आणि ती प्रार्थना धूपाप्रमाणे त्याच्याकडे पोहोचते. प्रेज द लॉर्ड. हे कुठे आहे? मधोमध. प्रेज द लॉर्ड. हे कुठे आहे? आता मी हात करून दाखवलं, परत हात करायची गरज आहे का? मधोमध काय आहे? धूपवेदी. आणि हृदयापासून केलेली प्रार्थना धूपाप्रमाणे कोणापर्यंत पोहोचते? पित्यापर्यंत पोहोचते. प्रेज द लॉर्ड. आज ही प्रार्थना जर तुम्ही सादर करण्यासाठी सकाळी 10:30 वाजता चर्चमध्ये येतात, शनिवारच्या दिवशी चेन प्रेयरमध्ये तुम्ही हजर राहतात, तर या प्रार्थना तिथे पोहोचतात. तुम्ही म्हणणार पाळक साहेब मी घरी करू शकत नाही का? यस, आठवड्याच्या 7चे 7 दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु एक दिवस देवाने शाबात दिवस नेमलेला आहे, ज्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी नेमलेलं आहे. तिथे तुम्हाला त्या दूतांसह, ज्याला गार्जियन दूत म्हटलेल्या मंदिरात असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड.
हे देखील प्रार्थना मंदिरामध्ये सादर केल्या जात होत्या. या देखील गोष्टी निवास मंडपातून साजरा केल्या जात होत्या. परंतु तुम्ही म्हणता नाही, आम्ही घरीच प्रार्थना करतो. आणि कुठे करतो? जेवणावर करतात नुसती प्रार्थना. जेवणावरची प्रार्थनेमध्ये स्वर्गात जाणार का तुम्ही? जेवणानंतर तुमचं पोट भरणार आणि खड्ड्यात जाणार आहे आपण. मी हे म्हणत, ते जेवणावर प्रार्थनाच करू नका किंवा जेवण नका. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही इतक्या किरकोळ गोष्टीच्या द्वारे सर्वोच्च स्थानापर्यंत कसे जाणार याचा गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की या प्रार्थना करण्यासाठी आज जेव्हा आपण जातो तेव्हा ह्या प्रार्थना आपण कोणाच्या नावामध्ये करतो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. आणि ती प्रार्थना घेऊन तो कोणाच्याकडे जातो? पिता परमेश्वर. की प्रभू, आज माझ्या या प्रिय व्यक्तीने, प्रभू या माझ्या बहिणी, या मुलीने, या मुलाने, या लेकराने तुझ्याकडे कळकळीने मागितलेलं आहे. त्याची गरज मी जाणतो. मी त्याच्या प्रार्थना जाणलेल्या आहे. तो नेहमी भक्तीच्या मार्गामध्ये चालतो. तो मंदिरामध्ये सेवा अर्पण करतो. तो मंदिरामध्ये झटून येतो. त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याकडे धन नाही, परंतु त्याच्याकडे निश्चितच विश्वास आहे की माझा येशू माझ्या प्रार्थना पित्यापर्यंत पोहोचवल. आणि पित्या तुमच्या पापांची नुसती क्षमा करत नाही, स्वर्गीय कपाट उघडतो आणि आशीर्वादाची ओतणी करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वर्ष 2025 त्याचा लाभ घेतला नाही तर 26 मध्ये निश्चितच लाभ घेणार आहे. कारण की ते तुमच्या हृदयापासून निघणारा प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या हृदयामध्ये, तुमच्या ज्या हृदयामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की तो कोश आहे जिथून या सर्व गोष्टी देव तुमच्याकडे बघत आणि निहारत असतो. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्याशी बोलत देखील असतो. शमूएल झोपलेला होता, बालक शमूएल झोपलेला होता. अचानक त्याच्या कानी वानाचा आवाज, शमूएल शमूएला. शमूएल विचार लहान होता, त्याला काय माहिती? त्याला एकच माहित होतं मंदिराची सेवा करायची. त्याला एकच माहित होतं मंदिराची सेवा करायची. आणि माझ्या आई वडिलांनी मला सोडून दिलेलं, जा मंदिराचं काम कर. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी काल मंदिराचं काम बघत होतो तेव्हा मला आठवतं, मी पण लहान होतो, एक नवीन 2 मंदिर होते. एक सलाय मंदिर होतं, एक CNIचं मंदिर. दोन्हीकडे आम्ही मन जाऊन बेंच ओढण्यापासून स्वच्छता करणं, झाडू मारण्यापासून सगळं काम करायचं. आणि समाधान वाटायचं, अरे आपण मंदिर केले, कुछ तर भी कर रे बॉस. आपण अभ्यासामध्ये करतो, आपण घरातले कामं करतो, मंदिरासाठी कोण? मंदिरासाठी पण मी काम करणार. तेव्हा कधी देखील वाटलं नाही की त्या मंदिरासारख्या मंदिरांमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळेल. प्रेज द लॉर्ड. शमूएला. प्रेज द लॉर्ड. कुठे होता शमूएल? कोशाच्या जवळ. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे मुलं, तुमचे लेकरं मंदिरामध्ये आहेत का? तुम्ही तुमचं जीवन मंदिरामध्ये घालवता का? ते माताने मंदिरातून शमूएल मिळवला. प्रेज द लॉर्ड. हन्नाची प्रार्थना ऐकली. आज तुमची आणि माझ्या प्रार्थना जेव्हा मंदिरात होईल, तुमचा मुलगा देखील मंदिरात असेल, तुमची मुलगी देखील मंदिरात असेल, आणि ती असेल तेव्हा तू म्हणाल, हो बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. तुझा दास ऐकत आहे. कारण की इथून ती वाणी कुठून निघाली होती? कोशाच्या जवळ झोपलेल्या त्या शमूएला, त्या कोशातून ती वाणी परमेश्वराची बोलवत होती. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज तुमची आणि माझ्या प्रार्थना तुमच्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी असताना तुम्ही काय करत आहात हे देखील महत्वाचं आहे. पुढचा जेव्हा आपण उजवीकडे जातो तेव्हा आपल्याला एक भाकरीची मेज दिसते काय? भाकरीची मेज आहे, ती सोन्याची बनलेली आहे. आणि त्याच्यावर भाकरी किती ठेवलेल्या आहे सांगा बरं? 12 भाकरी का ठेवलेल्या आहे? सगळं स्टडी झालेला आहे. 12 भाकरी का ठेवलेल्या होत्या? 12 कुल होते आणि 12 कुल मध्ये 12 भाकरी, प्रत्येकाच्या नावाने एक भाकर होती. आणि ती किती, त्याची व्हॅलिडिटी किती होती? किती दिवस? 7 दिवस होते. 7व्या दिवस परत एक वार नव्या भाकरी 12 ठेवल्या जात असे. आणि आपण इथे वडिलांची आत्ताच ऐकलंय, किती वडील होते? 4 प्राणी आणि 24 वडील. आत्ता वाचलं. किती प्राणी होते? 4 प्राणी आणि वडील किती होते? 24. जुन्या करारातले 12 आणि नव्या करारातले 12 कोण होते? 12 शिष्य किंवा प्रेषित. आणि जुन्या करारातले 12, ते कुल टोटल 24. अशा प्रकारचे वडील तिथे सेवा करत असताना आपल्याला असं दिसतं की ही भाकर एक टेबलावर ठेवलेली होती. बरोबर आहे? तो टेबल आहे ना? हां, दुसरं चित्र घ्या. टेबल तिथे ठेवलेला आहे आणि त्या टेबलावर ती भाकर ठेवलेली आहे. पवित्र मध्ये सर्वात प्रथम टेबल किंवा मेज
इथेच आली. निर्गम याचा 25वा अध्याय आणि 23 वचनामध्ये. पवित्र शास्त्रामध्ये टेबल कुठेच आलं नाही, परंतु पहिल्यांदा पवित्र शास्त्रामध्ये निर्गम 25वा अध्यायामध्ये, आता मी ते वाचायला सांगणार नाही, ते पुष्कळदा झालेलं आहे, तिथे आम्हाला टेबल दिसतो. त्याला आपण काय म्हणतो? मेज म्हणतो. आणि आपण आज मेजापाशी येणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हे मेज सजवून ठेवलेलं आहे. त्याच्यावर काय ठेवलेलं आहे? ते भाकरी आणि द्राक्षरस ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्या मेजच्या पाशी येत असताना आता प्रत्येक व्यक्ती 12-12 भाकरी खाणार आहे का? खाणार आहे का 12-12 भाकरी? किती भाकर खाणार आहे? आणि ती भाकर कोणती आहे? प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. मी भाकर आहे. ती भाकर जे खाल्ल्याने इस्रायल लोक मान्ना खाऊन मरण पावले अरण्यामध्ये. ते कनान देशापर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु ही भाकर जे खातो त्याला कधी देखील मरण येणार नाही. प्रेज द लॉर्ड. या विश्वासानेच आज आपण या टेबल किंवा मेजापाशी येणार आहोत. आणि ही विधी कोणी प्रस्थापित केली? प्रभू येशू ख्रिस्ताने. कोणासाठी प्रस्थापित केली? स्वतःसाठी. की जेव्हा तुम्ही भाकर करता माझ्या स्मरणार्थ हे करा. काय करा? घोषणा करा. प्रेज द लॉर्ड. आणि ती स्थान हे भाकरीची मेज आहे. एक वचन आपण वाचूया. 1 करिंथ 11 अध्याय आणि 26 वचन. 1 करिंथ 11:26. हा, आता प्रभू वचनाच्या विषयी मी आता हे बोलणारच आहे. जितके जर तुम्ही भाकर खातात व ह्या प्याल्यातून पितात, तेव्हा तेव्हा या भाकरीच्या टेबलावर ठेवलेल्या आहे जे तुमच्या हातात येतील त्याबद्दल सांगितले की प्रभूच्या मरणाची तुम्ही तो येईपर्यंत घोषणा करतात. काय करतात? हा, हे घोषणा करण्याची जागा आहे. आज आपल्याला हे दाखवायचं आहे की जीवन की रोटी मैं ही हूं. हे कोणी सांगितलंय? येशू ने कहा जीवन की रोटी मैं ही हूं. आपण भाकरी खाण्यामध्ये आयुष्य घालवत आहोत, परंतु जीवन की रोटी जे पवित्र शास्त्र त्याचं वचन देखील आहे, ते पवित्र मान्ना खाण्यासाठी आपण किती वेळेस जातो याचा देखील गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. प्रिया, असं नाही की मी पहिले जन्मताच धार्मिक आहे की पवित्र शास्त्रामध्ये खूप पारंगत होतो. मी देखील आपल्या तारुण्यामध्ये वाचत होतो बायबल, परंतु प्रियांनो जेव्हापासून मला ख्रिस्त लाभलेला आहे मी ते वाचन रात्र सुरू केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मागील वर्षामध्ये जेव्हा आपण पहिल्या आणि आठवड्यामध्ये प्रवेश केला, मी प्रश्न केलेला होता किती लोक पूर्ण बायबल संपवणार आहे. आता हा समय आलेला आहे त्याचा हिशोब घ्यायचा आणि हे बायबल संपूर्ण वाचायचं आहे. हो प्रियांनो, हे बायबल हे तुमची भाकर आहे आणि त्या भाकरीमधून जेव्हा तुम्ही आणि मी खातो तेव्हा तुम्ही दुर्बळ नव्हे तर आत्मिक मजबूत बनतात. प्रेज द लॉर्ड. सगळे होतं पाळकसाहेब तुम्ही इतकं छान बोलतात ना, घरी जाऊन बायबल वाचायचीच इच्छा होत नाही. किंवा अनेक जण असे म्हणतात अहो पाळकसाहेब ते आम्ही ह्यांचे संदेश आहेत, तो एव्हेंजलिस्ट ह्यांचे त्यांचे सगळ्यांचे संदेश आहेत, खूप आशीर्वाद मिळतो. झोपल्या झोपल्या आम्ही वाचतो, ऐकतो, खूप छान वाटतं ते. आम्ही बायबलच हो पिता. मग हे बायबलचा काय अर्थ आहे? सुरुवातीच्या काळामध्ये बायबल लोकांच्या हातात देत नव्हते, हे आपल्याला माहिती आहे का? किंग जेम्सच्या वेळेमध्ये आपल्याला माहिती आहे की बायबलचं ट्रान्सलेशन करण्यासाठी काय झालेलं आहे? व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलेलं आहे. का जाळलं? कारण की बायबल हे नुसतं कोणासाठी? याजकी लोकांचंच वाचण्याची जागा होती. परंतु आज ते बायबल आमच्या हातात आलेलं आहे, परंतु ते बायबल नुसतं हातात आल्यानंतर वाचन जर करत नाही, नुसतं वाचणं पुरेसं नाही, त्याचं मनन आणि चिंतन करत नाही तर आत्मिकरित्या तुम्ही थंड पडणार आहे, आत्मिकरित्या तुम्ही सुस्त होणार आहे, आत्मिकरित्या तुम्ही मरण पावणार आहात. हे लिहून ठेवा. मी अनेकदा सांगतो की अनेकदा लोक म्हणतात शेवटला सांगा, शेवटला श्वास चालू आहे, जरा वाच ना तो बायबलचं, माझा आवड का? कारण की नाही येत. माझी पत्नी ज्या दिवशी जाणार होती त्या दिवशी मला माहीत होतं ती जाणार, सकाळी 6 वाजले होते आणि तिला ॲम्ब्युलन्समध्ये जायचं. आणि मग तिने म्हटलं की वाचा ना माझ्यासाठी बायबल्स. मग ती मी बायबल काढलं आणि वाचायला मग म्हटलं नाही नाही मी नको, तू वाच, तू वाच. आणि म्हणे मला त्रास होतो. म्हटलं काय हरकत नाही, पण तू वाच ते बायबल. आणि ती शेवटल्या क्षणी बरोबर ॲम्ब्युलन्समध्ये बसण्याच्या अगोदर तिने तो शास्त्रपाठ वाचला आणि ती ॲम्ब्युलन्समध्ये बसली आणि 10 मिनिटानंतर ती प्रभूकडे गेली. मी यासाठी आपल्याला सांगतो की
मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासाठी जीवनामध्ये बायबल हे महत्वाचं असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हां, आम्हाला माहीत नाही केव्हा हे शेवटलं वाचन होईल तुमचं आणि माझं. तुम्ही म्हणतो पाळक साहेब वाचल्यानंतर मरतो का काय माणूस, कशाला आम्हाला सांगतात? नाही प्रिया, कारण की हे बायबल जे आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की ते वर जेव्हा ती गुंडाळी होती, वेळ आली तेव्हा कोणीच नव्हतं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने ती गुंडाळी उघडली. प्रेज द लॉर्ड. पण तुमच्या आणि माझ्यासाठी ते उघडा ना, जीवन की भाकर तुम्ही आणि मी व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे, इकडच्या बाजूला मध्ये काय होतं? वधस्तंभाचं धूपस्तंभ. आता आपण काय बघितलं? काय बघितलं? कोणता भाग बघितला? समर्पित भाकरीची. आता काय राहिलेलं आहे? आता काय राहिलेलं आहे? आता काय राहिलेलं आहे? दीपस्तंभ. धूपवेदी किती वेळात घ्यायचा? धूपवेदी दीपस्तंभ राहिलेला आहे. आणि दीपस्तंभ जेव्हा राहील, ज्याला मनोरा म्हणतो आपण लोक, त्याच्यामध्ये येशू म्हणतो मी जगाचा आणि 2000 वर्षापूर्वी जरी तो प्रकाशित झालेला आहे, परंतु सूर्य आणि चंद्र निर्माण करणारा कोण होता? प्रभू येशू होता. प्रेज द लॉर्ड. इथे आता ही खोली होती, या खोलीमध्ये कोणताच प्रकाश नव्हता. आत्ताच आपण बघितलं, अंधार होता, वरून 3-4 लेयर होत्या. अंधार खोलीमध्ये एकच प्रकाशाचा मार्ग होता, स्रोत होता, आणि त्याला काय म्हटलेलं आहे आपण? दीपस्तंभ आपण म्हटलेलं आहे. आणि दीपस्तंभासाठी एकच गोष्ट जी होती ती सदोदित करायची होती की याजक लोक काय करत होते? त्याला रात्रंदिवस तेल आणि वात लावून त्याला पेटत ठेवत होते. प्रेज द लॉर्ड. कधी देखील विसता कामा नाही. का? कारण की देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या पवित्र स्थानामध्ये कधी देखील अंधार नको. आणि जर अंधार नको तर त्या दीपस्तंभाच्या प्रत्येक वातीमध्ये कशाची गरज होती? तेलाची गरज होती. कशाची गरज होती? आणि तेल कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं. कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्मा काय करतं? अग्नी पेटवतं. त्याच्यामध्ये लावली आणि ते पेटवल्यानंतर ते पेटू लागतं. हा दुसरा ॲडव्हेंट संडे आहे. पीस, शांती, याचं प्रतीक आहे. आणि जेव्हा ते पेटत राहतं तेव्हा तो प्रकाश सर्वांना मिळतो. हो प्रियांनो, तुम्ही आणि मी जर घरामध्ये पेटलेले आहोत तर तुमच्या इतर लोकांना घरातला प्रकाश मिळेल. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे कंप्लेंट आहे, भाऊ आमच्या घरात कोणीच देवाला मानत नाही, आज आमच्या घरामध्ये देवाची प्रार्थना कोणीच करत नाही. आज तुम्ही म्हणतात की माझ्या घरामध्ये अशुद्धता आहे, दुबळेपणा आहे, आजार आहे, व्याधी आहे, कोणाचं ऐकत नाही, घरामध्ये गोंधळाचं वातावरण आहे, भांडणाचं वातावरण आहे, व्यसनाचं वातावरण आहे. तुम्ही जगाचे प्रकाश आहात, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे तो म्हणतो तुमची सत्कृत्य बघून बघणारे लोक स्वर्गीय पित्याचे गौरव करतील. काय करतील? यस, हे तुम्ही आहात. आज तुमच्या घरामध्ये येशू आहे, तुमच्या हृदयामध्ये येशू आहे. इतर लोक अंधारामध्ये आहे. तुम्हाला सदोदित पेटलेलं असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दिवसातून कधीतरी पेटले झोपले किंवा आठवड्यातून कधीतरी पेटले तर चालणार नाही. चालणार होतं का तिथे? नाही. सकाळ संध्याकाळ दिवाने वात हे करण्याचं काम याजक लोकांचं होतं आणि ते निरंतर करत होते. कारण की त्या प्रकाशामध्ये 2 काम होत होते. एक, जिवंत भाकरी ग्रहण केल्या जात होत्या. प्रेज द लॉर्ड. आणि नंबर 2, धूप पेटवली जात होती. प्रेज द लॉर्ड. या तुमच्या प्रकाशामुळे, तुमच्या प्रकाशाच्या जीवनामध्ये रोज पवित्र शास्त्र वाचलं जाणार आहे. बायबल, भाकरी म्हणजे काय? पवित्र शास्त्र. आणि जेव्हा धूप वेदी पेटणार आहे म्हणजे काय घालणार आहे त्या प्रकाशामध्ये? प्रार्थना देखील जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे कोणापर्यंत पोहोचणार आहे? पित्यापर्यंत. आज प्रियांनो, याजक तुम्ही आणि मी आहात, निवडलेले वंश तुम्ही आणि मी आहात. देव तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना खरोखर तुम्ही पेटलेले आहात का? पेटण्यासाठी आम्ही कमी पडतो प्रियांनो. आम्ही विझून जातो, आम्ही सारखे विझून जातो. त्याच्यामध्ये तेलाची गरज आहे. आणि तेल म्हणजे कोण आहे? पवित्र आत्मा. देव म्हणतो मी जातो खरा, परंतु तुम्हाला एकटं सोडणार. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आजच्या संदेशाच्या जीवनी वेदीच्या जवळ येत असताना, मेजाच्या पाशी येत असताना आज तुम्ही परत एक बार हीच प्रार्थना करा. प्रभू, मी पापी आहे, मी अयोग्य आहे, मी दुबळा आहे, मी थंड पडतो, मी निश्चितच गाफिल राहतो. ये पवित्र आत्मा है, मुझे ले जाए यीशु के चरणों में. पवित्र आत्मा है. प्रेज द लॉर्ड. तेल अभिषेकाचं देखील प्रतीक आहे.
कारण की जे जुन्या काळापासून तेल कोणाच्या डोक्यावर ओतलं जात होतं, अभिषेक तर सेवकांच्या डोक्यावर ओतलं जात होतं. आज तो तेलाचा अभिषेक म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक जर तुम्हाला आणि मला प्राप्त झाला तर तुमचं जीवनच नव्हे तर तुमचं घर देखील पेटलेलं असेल. प्रेज द लॉर्ड. ख्रिसमसच्या दिवशी किती दिवे लावा, किती लाइटिंग करा, कितीही तुम्ही सेलिब्रेशन करा, परंतु तुम्ही जर विझलेले आहात तर ते कदाचित जगाच्या लोकांना दिसेल वा वा काय सेलिब्रेशन, परंतु प्रियांनो काहीच बदल होणार नाही. जैसे थे तसेच तुम्ही आणि मी राहणार आहोत. नुसतं डेकोरेशनने, केक कापण्याने किंवा फराळाचं करण्याने किंवा लाइटिंग लावण्याने किंवा कॅरलचे गीतं गाण्याने नाही होत. तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये काय असायला पाहिजे? देवाचा निश्चितच निवास मंडप म्हणजेच वस्ती असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जाऊया खालच्या बाजूला. आणि त्याच्यानंतर पहिले कुठे गेलो होतो आपण? परम. तिथून कुठे आलो? किती गोष्टी होत्या? दिसताय का चित्रामध्ये? कसं दिसतंय? बरोबर दिसतंय. वर कराराचा कोश, मध्ये त्या 3 गोष्टी. आता आपण खाली जाणार आहोत. खाली म्हणजे तिसरा भाग कोणता आहे? आता कोणता भाग आहे? अंगण म्हणजे आउटर कोर्ट, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं आउटर कोर्ट. आणि आउटर कोर्टमध्ये किती गोष्टी होत्या? 2. ओजस आउटर कोर्ट. आउटर कोर्टमध्ये 2च गोष्टी होत्या. सांगा कोणकोणत्या गोष्टी होत्या? हां सांगा. होमवेदी आणि होमवेदी आणि गंगा. होमवेदीमध्ये काय करायचे सांगा बरं कोणीतरी मला. काय करायचे? कोणाचे अर्पण करायचे? प्राण्यांचे अर्पण करायचे. तिथे शकेनाचा प्रकाश होता का? देवाचा प्रकाश होता का? तिथे निश्चितच दीपस्तंभाचा प्रकाश होता का? तिथे कशाचा प्रकाश होता? सूर्याचा प्रकाश. कशाचा प्रकाश होता? प्रकाश पण बघा बदलत चाललेले वेगळे प्रकाश. सूर्याचा प्रकाश. कारण की आता आपण बाहेरच्या बाजूला आलो आणि इथे समोर आपल्याला दिसत आहे आउटर कोर्टमध्ये हा मधो दिसत आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? धूपवेदिका, होमवेदी. आणि इथे होम करण्याची गरज आहे. आणि इथे होम करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये इब्रिकरास पत्र 2 अध्याय 11 वचन यामध्ये संत पाऊल काय म्हणतो बघा. इब्रिकरास पत्र 2 अध्याय वचन 11. इब्री 2:11. हां वाचा. कारण जो यस. आता आपल्याला असं दिलेलं आहे की ह्या पवित्र आणि परमपवित्र स्थानातून निघाल्यानंतर आपण जेव्हा होमवेदीच्या जवळ पोहोचलेलो आहोत तिथे आपल्याला असं दिसत आहे की ते स्थान उंच स्थान आहे. प्रेज द लॉर्ड. दिसतंय ना उंच स्थान? हां इथे उंच स्थान आहे. तिथे कधी कधी पायऱ्या लावून तिथे जो पण आपण बलीचा म्हणजे ज्याला आपण बकरा म्हणतो, मेंढी म्हणतो किंवा होला म्हणतो, जे काही आपण बली करत असेल त्याची अग्नी 24 तास पेटत असे. आणि बलिदान नेल्यानंतर त्या कुटुंबियासाठी तिथे काय करत असतं? अर्पण देत होतं. वेदी याचा अर्थ आहे उंच असलेलं स्थान. प्रेज द लॉर्ड. वेदीचा अर्थ आहे उंच असलेले स्थान. आणि यावर काय करत होतं? या प्राण्याचं काय करत होतं? होम म्हणजे जाळण्याची प्रक्रिया करत असे. आणि त्याद्वारे निघणारा जो सुगंध आहे तो देवापर्यंत पोहोचत असेल. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आमच्यासाठी प्रेषितांचे कृत्य यामध्ये आपण जाऊया. आणि त्यामध्ये लिहिलेले की प्रभू येशू ख्रिस्त उंच करण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आज प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये जर आपण गेलो तर तिथे पेत्र आपल्या प्रार्थनेमध्ये येणे प्रकारे म्हणतो की मी वाचतो आता ते बघा वेळ कमी आहे. आणि तिथे आपण जर बघितलं तर त्याला वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याला उंच करण्यात आलं. वाचा 36. यस. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाच्या द्वारे काय केल्यात आलेले? उंचावण्यात आलेले. कोणासाठी उंचावण्यात आलेले? तुमच्या आणि माझ्याकडे.
आपल्याला माहिती आहे की अरण्यामध्ये जेव्हा लोक शापाने मरत होते, देवाच्या क्रोधाने मरत होते, तर एक सर्प, पितळी सर्प उंच करण्यात आला आणि मोशे अरोनाला सांगितलं की जो कोणी त्या सर्पाला बघेल त्याचा बचाव होणार आहे. प्रेज द लॉर्ड. माहिती ना सगळ्यांना, जो कोणी त्याला बघेल त्याचा बचाव होणार आहे. आज त्या वधस्तंभाला जेव्हा उंचावण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्याकडे जेव्हा आपण आज बघणार आहोत, तुम्ही आणि मी बचावले जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण की ती जागा आमची होती, ती जागा आमची होती. त्या जागेवर आम्हाला खेळण्यात येणार होतं, त्याच्या जागेवर आम्हाला वेदना सहन करावं. तिथे परमेश्वराचा क्रोध अग्नी तो आमच्यावर उतरून येणार होता, परंतु ती सर्व कोणी सहन केली? प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि तो आम्हासाठी तो वेदीप्रमाणे काय केलेलं? उंच करण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट आहे की वेदीचा दुसरा अर्थ आहे वध करण्याचं ठिकाण. प्रेज द लॉर्ड. यस, कॅल्वरीच्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी काय करण्यात आलेलं आहे? वधण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कसं? जसा कोकरा इथे वधण्यात येतो, कोकरा या अग्नीमध्ये भाजण्यात येतो, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त निश्चितच परमेश्वराची जी क्रोधाग्नी होती त्याच्याद्वारे भाजला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो ओरडून म्हणतो, हे पित्या, तू माझा का त्याग केलेला आहे? मनुष्याने सोडलं, लोकांनी सोडलं, शिष्याने सोडलं, कपडे पण नाही माझ्याकडे, परंतु पित्या आजवर तू मला कधी सोडलं नाही. परंतु पिता म्हणतो, आता मी तुझ्यावर लादलेले पाप हे बघू शकत नाही. आणि पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. ते मरण जे पापी आहेत त्यांच्यावर येणार आहे, आणि ते आमच्यावर येणार असताना ते सर्व पाप, ते सर्व अधर्म, ते सर्व शाप, सर्व व्याधी येशूवर लादण्यात आले आणि पित्याचा क्रोध त्याच्यावर उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू देखील त्या गोष्टीला जाणत होता आणि त्यामुळे तो गेत्सेमने बागेमध्ये काय म्हणतो? हे पित्या, झाल्यास हा प्याला मजपासून टळून जा. कारण की मी अपराधी नाही केलं, माझे दोष नाहीये, तरी देखील मला कल्वरीच्या वधस्तंभावर हे सर्व काही सहन करावं लागणार आहे. हो प्रियांनो, हे जे पाप आणि अधर्माच्या मोबदल्यात आपल्याला नरकाची अग्नी जे कधीही विझत नाही, ती अग्नीमध्ये जाण्याच्या अगोदर येशूने ती अग्नी स्वतःवर घेतली आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे त्या अग्नीपासून सुटून तुम्हाला जीवन आणि आनंद मिळालेला आहे. आणि जर ते मिळालेलं आहे तर ती जागा कोणची होती? कॅल्वरी क्रूसची. आणि ती कॅल्वरीची जागा कुठे होती सांगा बरं? वेशीच्या बाहेर, परमस्थानाच्या बाहेर, पवित्र बाहेर, त्या सूर्यप्रकाशामध्ये 3 तास दिवस आणि 3 तास अंधार. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्ताला स्तंभावर वेशीच्या बाहेर टांगण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येताना लक्षात तुम्हाला या प्रकारे इथे आम्हाला काय दिसून येत आहे? की निवास मंडपावर वधस्तंभाची छाया, द शेड ऑफ क्रॉस दिसून येतं. शेवटला मुद्दा घेतो आणि मी संपवतो. आणि त्यामध्ये एक वचन वाचूया. 2 करिंथ 5 अध्याय 21 वचन. 2 करिंथ 5:21. संत पौल परत एक वार जेव्हा आपण या वेदीच्या परत जात असताना हे वचन आपण आठवूया. कारण ज्याला पाप माहित नव्हते, वाचा. ज्याला पाप ठाऊक नव्हते, तो पवित्र होता, परम पवित्र होता, त्याला त्यांच्यासाठी काय करायला आलेले? पाप करण्यात आले. आणि आमेन. प्रेज द लॉर्ड. तो पापी आणि आम्ही धार्मिक ठरणार आहोत. प्रेज द लॉर्ड. येस, तो पापी ठरला आणि आम्ही धार्मिकतेकडे वळलेला आहोत. हो प्रियांनो, आजच्या दिनी जेव्हा आपण इथे येत आहोत, वर्षाची शेवटली विधी ही आहे. 2025 मध्ये आम्ही अनेक गुन्हे केलेले, अनेकदा चुकलेलो आणि त्याचं महत्त्व जाणलं नाही, अनेकदा आम्ही त्याची वेळ चुकवलेली आहे, अनेकदा आम्ही त्याचा अपमान केलेला आहे, तरी देखील प्रभूने क्षमा 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 क्षमा, प्रीती प्रीती, कृपा कृपा करत करत वर्ष संपूर्ण 12 महिने जवळपास आम्हाला सांभाळलेलं आहे. आणि नवीन वर्षामध्ये आम्ही जाणार आहोत. खरं तर आमच्या पापाचं वेतन त्वरित मिळून आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची करुणा होय. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यांनी सहन केलेलं आहे, त्यांनी कृपावर कृपा केलेली आहे. आणि जर केलेली आहे तर आज मेजरच्या पाशी जर तुम्ही आपले पाप पदरी घेतले, तो विश्वसनीय न्याय आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं खायचं आणि निघून जायचं हे काही होणार नाही प्रियांनो. हे काही दुसरा प्रकारची विधी नाही, ही विधी आहे अंतःकरणापासून. प्रेज द लॉर्ड. कारण की त्या अंतःकरणामध्ये वस्ती करणारा देव बघतो की तुम्ही कोणत्या अंतःकरणात होतात. प्रेज द लॉर्ड. येशू जर पापी असता,
येशू जर अशुद्ध असता तर त्या वधस्तंभ आणि कॅल्वरीवर त्या बलिदानाला काही अर्थ होता का? नाही. होतं का काही अर्थ? जर हे प्राणी अशुद्ध, व्यंगवाले, आजारी असे जाऊन तर तिथे कापले असते तर त्या बलिदानाला पण निवास मंडपामध्ये काही देखील अर्थ नव्हता. ज्याचप्रमाणे प्राण्यांचे ठाई पाप नव्हते, शुद्धता होती, त्याचप्रमाणे येशूच्या ठाई देखील शुद्धता होती. आणि म्हणून तो म्हणतो, ज्याला म्हणतात बाप्तिस्मा करा, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रेज द लॉर्ड, देवाचा कोकरा. आणि शेवटला मुद्दा घेतो आणि मी संपवतो. आता काय राहिलेलं आहे सांगा बरं? काय राहिलेलं आहे? गंगाळ राहिलेला आहे. लावर म्हणतो ज्याला, गंगाळ राहिलेला आहे. आणि गंगाळमध्ये काय करत होते? काय करत होते? हात धुण्यासाठी गंगाळ होतं तिथे. हात कोण धुवायचे? याजक जण होत होते. कुठून हात? त्यांच्या हाताला काय व्हायचं? हे सर्व विधी करत असताना त्याचं शरीर, त्याचे कपडे किंवा हात हे काय व्हायचे? अशुद्ध होण्याची शक्यता होती. आणि त्यामुळे जेव्हा आपण त्या गंगाळाच्या कडे पोहोचतो तेव्हा रक्ताच्या आमच्या सर्व धर्माने पापांची काय होते? शुद्ध. परंतु त्या अगोदर पाण्याचे दोन उपयोग आहे. हात धुण्यासाठी तर आहे, परंतु ते पाणी त्या काळामध्ये जसं मी आल्या तिथे आलो, माझे कंगवा केला, केस नीट घेतलं, गाऊन घातलं, टाय नीट केलं. कशाच्या समोर? कशाच्या समोर? तर तिथे आरसे होते का? मग तिथे काय होतं? पाणी. त्या पाणीमध्ये तो पहिले चेहरा बघायचा, आपले कपडे बघायचा, कुठे डाग लागलेले, कुठे अशुद्धता होती, आणि मग तो त्या पाण्यात हात धुत असं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ते दर्पण हे आहे. प्रेज द लॉर्ड. हा, आज जेव्हा तुम्ही वचन वाचता, जेव्हा तुम्ही रोज प्रार्थना करता, तुम्ही जेव्हा या वचनातून वाचता, तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे आहात. कारण की हे तुमचं खरं दर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यातून तुमचे पाप, तुमचं जीवन, तुमचे आज्ञापालन हे उघडकीस येतं. चांगले करत येतं, देव म्हणतो धन्य आहे तू. आणि जर वाईट करतो तो म्हणतो तू आता देखील फिर बघ, मी तुझ्या अधर्म आणि पापांची क्षमा करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, पहिले आपण वचनाच्या द्वारे जल स्नान करणं. वचन ऐकण्याच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला भेटतो. तो तुम्हाला आणि मला बोलतो. देवाचा आत्मा तुमचे आणि माझे दोष उघडकीस आणतो. आणि मग त्यानंतर जेव्हा आपण त्याची क्षमा आणि या वेदीच्या जवळ येतो, तेव्हा त्या वेदीच्या प्रायश्चित्ताच्या द्वारे तुम्हाला लाभ प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, प्रथम वचनाच्या द्वारे शुद्धता. आणि यासाठी आपण आपल्या घरामध्ये प्रार्थना करणं, बायबल वाचणं, गुडघ्यावर येणं, या सर्व अतिशय महत्त्वाचं आहे. देवाचं वचन नियमित ऐकणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण वचन वाचतो, आमचे पाप उघडकीस येतात, तेव्हा आपण त्याची क्षमा मागणं. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस प्रभू भजनाच्या वेदीच्या पाशी यायची गरज आहे का? नाही. कारण की येशूसाठी ते निवास मंडप आज आमच्या हृदयामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रभू दया कर, आणि येशू तुम्हाला जिथे आहात तिथे पाप क्षमेची शुद्धता बहाल करेल. प्रेज द लॉर्ड. दर प्रबाळ समय रोज संध्याकाळी तुम्ही आणि मी आपले पाप आठवून देवाच्याकडे क्षमा मागतो. वचन वाचू ना, लक्षात ठेवा. वचन वाचल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी दाखवतो देव. आणि मग जेव्हा आपण क्षमा मागतो, येशूचं रक्त तुम्हाला शुद्ध करतं. आणि शुद्धता केल्यानंतर तुमची जी दिवसची सुरुवात आहे किंवा रात्रीची सुरुवात आहे ती कशात होते? पवित्रतेमध्ये होते. प्रेज द लॉर्ड. वर्ष संपत आलंय प्रियांनो. एक नवीन वर्षाकडे आपण जातो आहोत. शेवटल्या प्रभुवचनाकडे आपण येत असताना आपण आज गांभीर्याने विचार करू की आम्ही पवित्र शास्त्र आणि देवाचं मंदिर खरोखर येणार किंवा नाही. आजच्या नंतर परत ख्रिसमसचे कार्यक्रम आहे, आणि त्यामध्ये जर 8-10 लोक दिसत असतील तर मला वाटतं की मग ते पुढच्या वर्षी मला फार गांभीर्याने कमिटीला विचार करावा लागेल. कोणासाठी करतो आम्ही? कोणासाठी करतो आम्ही? अनेकदा मला अतिशय वाईट वाटतं की जेव्हा बायबल स्टडीला आम्ही इथे उभं राहतो, मी वाचतो, ओजस तो कॅमेराही सांभाळतो, वचन पण वाचतो, ऑर्गन पण वाजवतो, आळीपाळीने स्तोत्र पण तोच घेतो. मग आमच्या घरचे आमचे नाही करू शकत का ते? कोणीच नाही आहे. अनेक लोक ज्यांना माहिती आहे खरी परिस्थिती काय. 2-3च लोक.
आणि शेवटी जेव्हा तेल लावून प्रार्थना गर्दी एकदम. काय कोणाचा थट्टा करत आहे, कोणाशी तुम्ही मजा खेळत आहात? हो प्रियांनो, का याचा गांभीर्याने विचार करा तुम्ही. हो प्रियांनो, आम्ही पण नाही का, आम्हाला पण घरदार आहे, आम्हालाही सगळं आहे, आमची लेकरं बाळ आहे, आम्हालाही ड्युटीज आहे, परंतु आम्ही देवासाठी येतो कारण की देव माझी वाट बघतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणणार तुम्ही पाळा की तुम्ही करणार, आम्हाला नाही. हो प्रियांनो, हे स्वार्थी जीवन तुमच्या आणि माझ्यामध्ये ह्या वर्षामध्ये सोडणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी वारंवार सांगितलं की चर्च लवकर उघडलं जातं, अर्धा तास पहिले या, इथे बसा, बायबल वाचा, गुडघ्यावर या, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर भक्तीचा वेळ सुरू होईल, संध्याकाळचे 7:30 वाजतील आणि आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हे देवालाही आवडेल, मला आवड देवाला निश्चितच आवडेल ती गोष्ट की मी लवकर येऊन भक्तीमध्ये प्रार्थनेमध्ये बसलेला आहात. हो प्रियांनो, अनेक चर्चेस मी बघतो, मी क्राईस्ट चर्चमध्ये पण जातो, असं क्राईस्ट चर्चमध्ये मला प्रभू वचनाचा संदेश द्यायचा आहे आणि त्यामध्ये मी बघतो की ते चर्च उघडा असतो, दिवसभर लोक येतात, बायबल उघडतात, प्रार्थना करतात, गुडघ्यावर प्रार्थना करतात आणि कामाला जातात. 40 दिवसाचं नाही म्हणत मी, दररोज. एक मंदिर आहे आमच्या घराच्या समोर, पंचावच, सकाळी 6:15 लोक तिथे जमा होतात. बरोबर वेळ होते, 6:30 भक्ती सुरू होते आणि त्या भक्तीमध्ये लोक सकाळी सहभागी होते दररोज. प्रियांनो, कुठे याचा गांभीर्याने विचार कर. की याजक हे सर्व कृती केल्यानंतर आपले हात धुण्यासाठी पुढे येत होता, तेव्हा त्याला सर्वात पहिले आपला चेहरा, आपले दाग बघायची गरज होती. प्रेज द लॉर्ड. कारण की ते बघितल्याशिवाय शुद्धता मिळणार नव्हती. आज आमच्या हृदयामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये दाग कुठे आहे, दाग कुठे आहे शोधा. कोण चुकत आहे हे बघा, कशामुळे घरामध्ये नाश येते हे बघा. तुम्ही कमी पडत, आम्ही कमी पडतो. देवाला म्हणा, देवा दाखव, वचनात दाखवल, तो तुम्हाला प्रगटीकरणाच्या द्वारे दाखवाल, स्वप्नांच्या द्वारे दाखवाल. ते कळल्याशिवाय ती शुद्धता कशी. आपण माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या पापांची, अरे पण पाप काय आहे तर तू बोलायलाच तयार नाही ना. पाप काय इन जनरल एकदम, माझ्यावर दया कर, माझे पाप क्षमा कर, माझे पाप. मी अनेकदा अनेकांची प्रार्थना आहे, तो माझे पाप. अरे पाप कोणते ते देवाच्या समोर मांड ना, ते नाही, ते बोलायचं नाही. एक शॉर्ट प्रार्थना करून द्यायची. हो प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही तुमचे पाप पदरी घेत नाही, कोणते कोणते पाप सगळे मोजा, कोणकोणते पाप गुन्हे केलेले ते सांगा, दिसत नाही तर देवाला सांगा, आत्म्याला सांगा, बायबल सांगा, दाखवाल तुम्हाला. ते जेव्हा पदरी घेतील तेव्हा तो विश्वसनीय नाही. प्रेज द लॉर्ड. याच प्रत्येक वार या बेजापाशी येत असताना, शेवटला संदेश, या वर्षाचा प्रबोधनाचा संदेश मी आपल्यापर्यंत देत असताना, निवास मंडप आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आणि विशेष करून मंदिरामध्ये आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तो तिथे दिसणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे 22, इथे 4 काय आहे, करूब आहे, तिथे 24 वडील आहे, तिथे कोकरा उभा आहे, तिथे तुम्ही आणि मी उभे आहो. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर चित्र आहे ते. तिथे तुम्ही जयघोष करत उभे राहणार आहे आणि देव म्हणा, शाबास, भल्या विश्वासू दासा, तुझ्याकडे धन नव्हता, तुझ्याकडे पैसा नव्हता, तुझ्याकडे बुद्धी नव्हती, पण तुझ्याकडे येशूकडे येण्यासाठी आणि त्याची सेवा करण्यासाठी जीव होता. प्रेज द लॉर्ड. इच्छा होती, तू केलं, जीवनभर केलं. तुला लोकांनी अपमान केलं, लोकांनी तुला तुच्छ लेखलं, तू नुकसान झालं, तुझ्या नोकऱ्या गेला, तुला अनेक अडचणीच्या समोर, परंतु तू म्हटलं नाही नाही, पहिले देव, मी देवासाठी जाणार, देवासाठी करणार. आणि जेव्हा तू हे सर्व केलेलं आहे, आता तुझी नेमणूक मी बहुतांवर करेन. प्रेज द लॉर्ड. तो आनंदाचा क्षमय लवकरच येत असताना प्रियांनो, तुम्ही गांभीर्याने घ्यावं, हीच माझी विनंती आहे. मी वारंवार सांगतो, संदेश हे माझे नाही, हे आत्म्याच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. नवनव संदेश मंडपवर देत आहे, हे काही असंच नाही, खूप श्रम आहे, खूप मेहनत आहे, परंतु या पुढे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते येत आहे, अनेक जण ऑनलाईन लाभ घेत आहे, ऑफलाईनचे लोक गायब आहे, ऑफच आहे ते सगळे. ऑफलाईन ऑफ, ऑनलाईन ऑन आहे, ऑफलाईन ऑफ आहे. असं जर होत आहे, तुम्हाला सांगा की मी कोणासाठी सेवा, कोणासाठी मिनिस्ट्री अर्पित आहे. देव तर ऐकतच आहे, देवाला दिसतं माझं हृदयातून मी काय देत आहे. परंतु प्रियांनो, ज्याच्यासाठी माझी नेमणूक झालेली आहे, ज्याच्यासाठी देवाने मला अभिषेक म्हणून निवडलेलं आहे, त्या मंडळीचं काय. आणि त्या मंडळीतले लोक जर नाश पावले, त्या लोकांचं जर निश्चितच ख्रिस्तापासून दूर गेलेले आहे, त्याचा जाब मला द्यावा लागणार आहे, हे विसरू नका. तुम्ही म्हणा तुम्हाला काय पडले पाळायचं, जाऊ दे ना, मरत तर मरू द्या, असं नाही ना, मला जाब द्यावा लागणार. त्या समय
त्यामुळे मी हे कळकळीने तुम्हाला विनंती करतो, कारण की हे नुसतं माझं मंदिर किंवा मंडळी नाही, तुम्ही माझे परिवार आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वडील म्हणजे असतात, वडीलचा अर्थ काय? वडील आणि मुलं, वडील आणि मंडळीचे एल्डर वडील आहेत, त्यामुळे त्यांचा देखील परिवार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जर वडील किंवा मी याजक यांना घेणं देणंच नाही आहे काय मंडळीशी, जाऊ दे, आलं तर आलं, नाही आलं, मी माझं वचन टाकतो आणि जातो निघून, तर मला सांगू द्या, त्या वडिलाला त्याचा जबाब विचारावा लागेल, एल्डर्सला त्याचा जबाब विचारावा लागेल की तुम्ही येतात, टाकणे टाकून निघून जातात, काय तुमच्या सेवेतून दिसत आहे? तुम्ही म्हणू नाही शकत की मी नाही 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 असं नाही तसं नाही. तसं नाही, तुम्ही काय केलं मंदिरासाठी दाखव मला. ही पूर्ण चांगल्या कार्याची कृत्यांची यादी आहे. तू या मंडळीसाठी एक एल्डर म्हणून, एक पाळक म्हणून, एक सुवार्थिक म्हणून, एक क्वायर ग्रुप म्हणून, महिला मंडळाचा अध्यक्ष म्हणून, तरुण संघाचा अध्यक्ष म्हणून तू काय केलं हे दाखव. जर तो दाखवता आलं नाही तर तुम्हाला त्याचा जाब कठीण द्यावा लागणार आहे. नंबर 2, ही पण बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही तुमच्या घरात याजक आहात. प्रेज द लॉर्ड. एक माता आणि पिताने घराची जबाबदारी उचलायची आहे, आपल्या लेकरांना मंदिरापर्यंत आणायचं आहे, आणि ते जर तुम्ही नाही करू शकले तिथे तुम्ही तोंडाने उभे राहणार आहे, याचा देखील गांभीर्याने विचार करा. प्रार्थना करूया. प्रभू राया, मी तुला धन्यवाद देतो, कारण की आज परत एक वार ज्या मेजापाशी आम्ही येत असताना तुझं पवित्र वचन आज आम्हापर्यंत आलं की टॅबरनेकल इन द शेड ऑफ क्रॉस, याबद्दल आम्ही विचार करत असताना हो येशूराच्या वधस्तंभापाशी गेलो, परंतु त्या वधस्तंभामध्ये आम्हाला जे पेरलं गेलेले निवास मंडप व त्याचे पवित्र, परमपवित्र आणि अंगण हे स्थान आम्हाला परत एक तू दाखवले की येशू तू नियम मोडावाच नाही तर निवास पूर्ण करण्यात आलेला आहे. आज प्रभू येशूमध्ये या ची भेट घेत असताना परत एक आत्म्याच्या द्वारे तू त्यांना जे काही सांगितलेलं आहे हो पित्या, ते दुर्लक्षित होता कामा नये. ऐकणारे जे ऑनलाईन लोक आहे त्यांनी दुर्लक्षित करता कामा नये, कारण की माझा देव, माझा जिवंत देव भेटलेला आहे. समोर एक दिवस सर्वांना उभं राहायचं आहे, आणि जर उभं राहायचं आहे तर पित्या आज हे वचन जे आम्हासाठी तुझी मानना म्हणून आज निश्चितच आम्हासाठी जे तुझं मोडलेलं शरीर म्हणून आलेलं आहे त्याचा स्वीकार आम्ही करणार नाही का? निश्चितच आम्ही करणार आहे. आणि जर आम्ही स्वीकार करणार आहे तर त्या श्रमरोडी स्त्रीप्रमाणे तू म्हणतो की तुमच्या जीवनातून जिवंत पाण्याचे झरे वाहू लागतील. हो पवित्र परमेश्वर, आज आम्ही विझलेलो आहोत, आज आम्ही पवित्र पित्या पूर्णपणे थांबलेलो आहोत. दया कर आमच्या बापा. या वर्ष 2025 आणि मागच्या भूतकाळाला आम्ही विसरतो. नवीन वर्षामध्ये 26 मध्ये आणि विशेष करून ख्रिसमस काळामध्ये आम्ही नव्याने पेटावं, माझं घर नव्याने पेटावं, माझ्या धर्म आणि पापाची शुद्धता मिळत असताना पवित्रतेमध्ये मी चालावं, आणि पित्या नुसतं एक सभासद म्हणून नव्हे तर आम्ही याजक म्हणून, त्याचे निवडलेले वंश म्हणून, त्याचे निवडलेले लोक म्हणून पित्या कार्यरत असावा अशी तुझी इच्छा आहे. सुंदर असं मंदिर दिलेलं आहे, इथे तुझी महान योजना राबते, इथे भक्तजण येतात पित्या, परंतु आज आम्हाला वाईट वाटतं की अनेक कुटुंबामध्ये 1-2 जण आहे, परंतु उर्वरित लोक हरवलेले आहे, विझलेले आहे, निद्रिस्त आहे, झोपलेला आहे. प्रभू त्यांना तो जागृत कर. यासाठी की पित्या कोणताही घरातला कोणताही एक सदस्य देखील मागे राहता कामा नये. प्रत्येकाला तारण प्राप्त व्हा, प्रत्येकाला जीवन प्राप्त व्हा, प्रत्येकाने मंदिरापर्यंत जावं, प्रत्येकाने येशूपर्यंत यावं, आणि पित्या हे करत असताना स्वर्गाच्या राज्याचा लाभ देखील घ्यावा. आभार मानतो आजची विधी आणि विशेष करून पित्या हे वचन आणि हे मागील 9 संदेश जे निवास मंडपाबद्दल तू आम्हाला दिलेले आहे, आम्हासाठी, मंडळीसाठी, ऑनलाईन सर्व भक्तांसाठी तू आशीर्वादित केले. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन.